आदिती व नैतिक यांच्यामध्ये नेहमीच भांडणं व्हायचे. आज आदिती सकाळी लवकर उठून ऑफिसची तयारी करीत होती. उगाच पुन्हा नैतिक सोबत वाद नको म्हणून आदिती लवकर ऑफिसला पोहोचली. बरेच स्टाफ आदितीच्या आधीच ऑफिसला पोहोचले होते. त्यांना गुड मॉर्निंग करून आदिती सरळ नैतिकच्या कॅबिनमध्ये आली. समोर पाहिले तर नैतिक आधीच आलेला होता. त्याने तिला पाहून स्माईल दिली, पण आदितीने तिकडे इग्नोर केले व सरळ तिच्या डेस्कजवळ गेली. तर तिथे पिवळ्या रंगाच्या गुलाबांच्या फुलांचा गुच्छा ठेवला होता. त्यावर एक नोट लावली होती. तिने ती नोट घेतली व वाचायला सुरुवात केली. म्हणतात की पिवळ्या रंगाचं फुले मैत्रीचं प्रतीक असते. तर या फुलांचा स्वीकार करून, तसेच मागे झालेल्या भांडणाचा विचार सोडून व त्या दिवशी मी ओरडलो त्यासाठी सॉरी व आधीच सगळं विसरून एक नवीन नात्याची सुरुवात करूया का? या गुलाबांच्या फुलांच्या साक्षीने एक नवीन सुरुवात मैत्रीची. आदितीने हलकी स्माईल केली व ती त्या गुलाबाच्या फुलांच्या गुच्छातील एक गुलाब घेऊन नैतिककडे आली. नैतिक ही ती आल्यापासून तिच्याकडेच पाहत होता. आदिती त्याच्या समोर आली व ते गुलाब पुढे करत बोलली, तुमची स्वारी मी मान्य केली. शिवाय मला तुमची मैत्रीही मान्य आहे. हे गुलाब तुमच्यासाठी, नात्याच्या नवीन सुरुवातीसाठी. आदिती स्माईल करत बोलली, थँक यू आदिती. तू मला माफ केलं. नाहीतर हा गिल्ट माझ्या मनातच राहिला असता. नेहमी नैतिक गुलाबाचं फूल घेत बोलला. त्यात काही नाही सर. आणि माफ तर तुम्ही फक्त सॉरी बोलला असता तरी केलं असतं. त्यात हे सगळं करायची काहीही गरज नव्हती. आदिती नैतिककडे पाहत बोलली, हो, आता सर बोलणं थांबव. आपण मित्र आहोत तर मला माझ्या नावाने बोलू शकतेस. नैतिक, हो, आपण मित्र आहोत, पण ते ऑफिसच्या बाहेर. ऑफिसमध्ये तुम्ही फक्त माझे बॉस आणि मी तुमची एम्प्लॉई. आदिती हसतच बोलली, बरं बघ, तुला जसं वाटतं तसं. आणि अजून एक, तू चव्हाणांची मुलगी असून, स्वतःचा बिझनेस असून आमच्या कंपनीत का जॉईन झालीस? नैतिक आदितीकडे पाहत बोलला, हो, वाटलंच मला हा प्रश्न समोर येईल ते. मला ना स्वतःच्या बळावर काम करायचं होतं. सगळं आयतं मिळतं तर त्याची किंमत राहत नाही. कष्ट केलं की फळाची किंमत कळते. म्हणून मी तुमच्या कंपनीत जॉईन झाले. आदिती स्माईल करत बोलली, बरं, आणि मग तो स्कूटी घेऊन का येते, कार का आणत नाही? नैतिकचे प्रश्न संपायचे नाव घेत नव्हते. स्वतःच्या पैशाने विकत घेतली की घेऊन येईल, असे म्हणत स्माईल करून आदिती तिच्या डेस्कवर जाऊन बसली. नैतिक तर तिच्याकडे बघतच राहिला. मानलं पाहिजे बाबा हिला, म्हणत तोही कामाला लागला. मुकुंद व रेखा खुश होते की आदिती व नैतिक मध्ये मैत्री झाली म्हणून. असेच दिवस जात होते. नैतिक व आदितीची मैत्री दिवसेंदिवस वाढत चालली होती. भांडण तर होतच होती, पण म्हणतात ना, जर नातं निभावायचं असेल तर एकाला माघार घ्यावीच लागते. तसेच नैतिक व आदितीमध्ये होते. भांडण झाले की एक माघार घ्यायचा व दुसराही लगेच माफ करायचा. तसेच नायकांचा वॉटर प्रोजेक्ट हा त्यांच्या कंपनीसाठी खूप मोठी संधी होती. ज्यात हा प्रोजेक्ट सक्सेसफुली झाला तर त्यांच्याही कंपनीला फायदा होणार होता. म्हणून नैतिक स्वतः प्रोजेक्टमध्ये लक्ष द्यायचा व त्याने या प्रोजेक्टला स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट केले होते. म्हणून त्यांना हा प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीटेड करायचा होता. एके दिवशी आदिती व नैतिक दोघेच या प्रोजेक्टवर बोलत बसले होते. तेव्हा आदिती त्याला प्रोजेक्टबद्दल छान एक्सप्लेन करत होती. पण राहून राहून आज नैतिकला आदितीमध्ये कुठेतरी अर्पिता दिसत होती. त्याला कळतच नव्हतं का असं होतंय. आज कितीतरी दिवसांनी त्याला अर्पिताची आठवण झाली. प्रोजेक्टमुळे तो अर्पिताबद्दल विचार करायलाच विसरला होता. त्याला स्वतःचाच खूप राग आला. त्याला विश्वासच बसत नव्हतं की तो अर्पिताला विसरतोय. त्यात आदिती आसपास असली की तो तिच्यात हरवून जात होता. कुठेतरी तो अर्पिताला आदितीमध्ये शोधत होता. अर्पिता, माझं प्रेम, माझं सर्वस्व, मी तिला कसा विसरू शकतो? नाही, मला अर्पिताला नाही विसरायचं. माझ्या जीवनातला एक भाग आहे अर्पिता, असे म्हणत नैतिक रागातच तिथून निघून गेला. आदितीला हे सर्व नवीन होतं.
कारण नैतिक प्रोजेक्टच्या बाबतीत व कामात खूपच स्ट्रिक्ट होता. तीही लगेच त्याच्या मागे गेली. पण तोपर्यंत नैतिक कार घेऊन निघून गेला होता. आदितीला खूप भीती वाटत होती, कारण आजपर्यंत तिने नैतिकला इतक्या रागात कधीच पाहिलं नव्हतं. तिनेही लगेच टॅक्सी थांबवून नैतिकच्या कारच्या मागे घ्यायला लावली. नैतिकला स्वतःवर खूपच राग येत होता व तो त्याच रागाच्या भरात गाडी चालवत होता. त्यालाच कळत नव्हतं काय करू आणि काय नको. त्याची गाडी आता स्पीडच्या बाहेर होती व आदिती त्याला फॉलो करत होती. तिचं मन तिला काही विपरीत घडणार असा संकेत देत होता. तरी मनात देवाचे नाव घेऊन ती नैतिकची रक्षा करायला सांगत होती. नैतिकची गाडी आता त्याच्याच कंट्रोल बाहेर गेली व एका टर्नवर पुढून येणाऱ्या ट्रकला जोरात धडकली. तशी नैतिकची कार गोल राऊंड घेऊन उलटी झाली. आदितीच्या डोळ्यासमोर हे सर्व घडलं होतं. तेही इतक्या लवकर की तिला कळलंच नाही काय झालं. ती तशीच टॅक्सीतून उतरली व धावतच नैतिकच्या कारकडे गेली. तर कार उलटी झाल्याने नैतिक सुद्धा कारमध्ये उलटा पडला होता. नैतिकच्या डोक्याला बराच मार बसला होता. सगळीकडे रक्तच रक्त दिसत होते. आदितीने तिथल्या लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढलं. तेव्हा आदितीने त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं व त्याच्या केसांवरून हात फिरवत रडतच बोलत होती, नैतिक, मी तुला काहीच होऊ देणार नाही. नैतिक प्लीज उठ ना. आदिती रडतच बोलत होती. नैतिकने किलकिले डोळे करून आदितीकडे पाहिले व हलकी स्माईल करत अर्पिता इतकं बोलून डोळे बंद केले. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली व आदिती नैतिकला घेऊन हॉस्पिटलला आली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनीही नैतिककडे पाहिलं व त्यांनी लगेच ओळखलं की नैतिक आहे. त्यांनी लगेच त्यांना ऑपरेशन रूममध्ये नेलं व आदितीला बाहेर थांबायला सांगितलं. आदितीने लगेच मुकुंदला फोन करून सर्व सांगितलं. तसा काही वेळात मुकुंद ही हॉस्पिटलला पोहोचला. त्याने नैतिकच्या आई बाबांना सुद्धा फोन करून बोलावून घेतलं होतं. सगळे ऑपरेशन रूम बाहेर थांबले होते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तर आदितीच्या मनात एकच नाव, अर्पिता. पण ही योग्य वेळ नाहीये विचारायची म्हणून तिने तो विषय तिथे सोडून दिला. तिला फक्त डोळ्यासमोर नैतिक दिसत होता. नर्स बाहेर ये-जा करत होती. पण नैतिकबद्दल कोणी काहीच सांगायला तयार नव्हतं. आदिती तर सारखं ऑपरेशन रूमच्या दारावर उभी होती. जवळजवळ 1.5 तासांनी डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, काय झालं? नैतिक कसा आहे? आदिती डॉक्टर बाहेर आल्या आल्या त्यांना विचारायला लागली. हो हो, सांगतो. डोक्याला खूप मार बसला आहे. आम्ही योग्य ती ट्रीटमेंट तर केली, पण आजची रात्र वाट पाहावी लागेल. जर सकाळपर्यंत शुद्धीवर आला तर काही प्रॉब्लेम नाहीये. नाहीतर पेशंट कोमात जाऊ शकतो. डॉक्टर डॉक्टरांचे शब्द ऐकून नैतिकची आई जागीच बसल्या व रडायला लागल्या. तेवढ्यात आदिती त्यांच्या जवळ आली व त्यांना धीर देत बोलली, काको, नका काळजी करू. अजून आजची रात्र आहे नैतिकला बरं व्हायला आणि मला विश्वास आहे नैतिक शुद्धीवर येईल. तुम्ही नका काळजी करू. आदिती, तू खरं सांगते ना? होईल ना नैतिक बरा? नैतिकची आई, हो काकू, होईल आपला नैतिक बरा. पण आता तुम्ही व काका घरी जा. मी व मुकुंद थांबतो इथे. काही लागलं की बोलावू तुम्हाला. आदिती, अगं उलट, तुम्ही दोघं जा घरी, आराम करा. मी व तुझ्या काकू थांबतो इथे. काका, नाही काका, तुम्ही व काकू जा. वाटलंच तर सकाळी मी व मुकुंद घरी जाऊ. पण आता काकूंची तब्येत नको खराब व्हायला. त्या इथे राहिल्या की शांत नाही बसणार. तर तुम्ही जा त्यांना घेऊन घरी. आदिती, हो काका, आदिती बरोबर बोलते. मी पण थांबतो इथे. काही लागलं तर करू फोन आम्ही. मुकुंद, बरं जातो आम्ही घरी. काही लागलं तर सांगा. काका एकदा नैतिकला लांबून बघून नैतिकचे आई बाबा निघून जातात. आता तिथे फक्त मुकुंद व आदिती दोघेच होते. मुकुंद, मी जर काही विचारलं तर मला खरं उत्तर देशील का? आदिती बोलली. बोल ना. मुकुंद, अर्पिता कोण आहे? बऱ्याच वेळा मी तुझं व नैतिकचं बोलणं ऐकलं आहे अर्पितावरून. प्लीज मला खरं काय ते सांग. आदिती, कसं सांगू?
काही कळत नाहीये. मुकुंद मुकुंद जे असेल ते सांग. मला काहीच दिक्कत नाहीये. आदिती आदिती मला कळतंय की तू प्रेमात पडली आहे नैतिकच्या. पण नैतिकचं मन फक्त अर्पितामध्ये गुंतलंय. म्हणून मुकुंद तिला अर्पिताबद्दल सर्व सांगतो. जसे जसे मुकुंद अर्पिताबद्दल सांगत होता तसतसे आदितीच्या चेहऱ्याचे भाव बदलत होते. एकाकी मुकुंदने सर्व काही सांगितलं व आदितीकडे पाहिलं तर तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिला एकदम गरगरायला लागले. मुकुंदने पटकन तिला पाणी दिलं. आदितीने पूर्ण ग्लास रिकामा केला. काय झालं आदिती? मला वाटलं तू हे सर्व नाही सहन करू शकणार. मुकुंद नाही मुकुंद, तसं काही नाहीये. उलट नैतिकला आपण या सगळ्यातून बाहेर काढायला हवं आता. आदिती हो आदिती, तू एकदा बरोबर बोलते. नैतिकला अर्पितामधून बाहेर यावेच लागेल व त्याला हेही कळायला पाहिजे की आदिती त्याची वाट बघते. देव अर्पिताला तर घेऊन गेला, पण तुझ्या रूपात आम्हाला आमची अर्पिता भेटली. मुकुंद आदितीने त्याला फक्त स्माईल दिली. मला डॉक्टर रजनीला भेटावे लागेल असे मनातच बोलत नैतिकच्या रूममध्ये गेली. नैतिकच्या डोक्याला पट्टी होती. शिवाय बऱ्याच जागी लागलं होतं. ती त्या बेडच्या जवळ खुर्चीवर बसली. नैतिकच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला असं शांत झोपलेलं बघून तिला असे वाटले जसे की किती वर्षापासून नैतिक झोपलेला नाही. ती तसेच नैतिकच्या डोक्यावरून हात फिरवत होती. नैतिक जो मी विचार करते ते जर खरं निघालं तर स्वीकार करशील का माझा? मला आता खरंच तुला गमवायचं नाहीये नैतिक. पण आता भीती वाटत आहे. जर खरं समोर आलं तर काय होईल? आणि मी जे विचार करते ते कितपत खरं आहे हे जाणून घेण्यासाठी मला डॉक्टर रजनीला भेटावं लागेल. असे म्हणत तीही त्याच विचारात तिथेच झोपून गेली. सूर्य निघायला सुरुवात झाली होती. पक्ष्याचा किलबिलाट चालू होता. अचानक काहीतरी हालचाल जाणवली. तशी आदिती उठली व समोर बघते तर नैतिकला जाग येत होती. तो आपले हात हलवत होता. आदिती लगेच उठली व त्याच्या समोर उभी राहिली. तोपर्यंत नैतिकनेही डोळे उघडले होते. समोर आदितीला पाहून तर तो शॉक झाला. अरे आदिती, तू सकाळी सकाळी काय करते माझ्या घरी? नैतिक जरा आजूबाजूला बघा, मग समजेल कुठे आहात ते. आदिती जरा रागातच बोलली. तसे नैतिकने आजूबाजूला पाहिलं व त्याला समजायला वेळ नाही लागला की तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याने हळूच आदितीकडे पाहिले. ती अजूनही रागातच बघत होती. सॉरी, काल जरा जास्तच रागात होतो म्हणून छोटासा. नैतिकला मध्येच तोडत, नैतिक खरंच छोटासा वाटतोय तुम्हाला? काल तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. जर सकाळपर्यंत शुद्ध नाही आली तर तुम्ही कोमात जाऊ शकत होता. कळतंय का? कोमात. तुम्हाला तुमच्या जीवाची काही पडली नाहीये तर तुमच्या आईबाबांसाठी जागा हो. तुम्हाला असे बघून किती त्रास झाला त्यांना माहितीये. अर्पिता या जगात नाहीये. ती पण जर असती तर तुम्हाला असं बघून तिलाही त्रास झाला असता. उलट तुम्ही तिच्या आठवणीसोबत घेऊन तिचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. पण तुम्ही तर त्याच्या उलटा करत आहात. आदिती रागातच बरंच काही बोलून गेली. नैतिक फक्त एकटक तिच्याकडे पाहत होता. बहुतेक त्यालाही कळत होतं की तो किती मोठी चूक करत होता. तो काही बोलेल तेवढ्यात मुकुंद व नैतिकचे आई बाबा मध्ये आले व नैतिक बोलण्याचं थांबला. नैतिकच्या आई बाबांना आलेलं पाहून आदिती व नैतिक बोलायचे थांबले. अरे, तू शुद्धीवर आलास? कधी आलास? डॉक्टर काही बोलले का? मुकुंद हो, इतक्यात जाग आली सरांना. मी डॉक्टरांना बोलावून आणते. आदिती असे बोलून रूमच्या बाहेर निघून गेली. कसं वाटतंय? आता बरं आहेस ना राजा? नैतिकच्या आईने काळजीने विचारले. मला काय झालं? टणटणीत आहे मी. नको काळजी करूस. नैतिक हसतच बोलला. बरं, बघतो आम्ही डॉक्टर काय म्हणतात ते. मिस्टर बोलले. हो, चला मी पण येते. असे बोलून ते बाहेर जाणार की तेवढ्यात आदिती डॉक्टरांना घेऊन आली. डॉक्टरांनी नैतिकला चेक केले. तसं आता घाबरण्यासारखं काही नाहीये. फक्त आज जर शुद्ध आली नसती तर कदाचित कोमात जाण्याचं टेन्शन होतं. बट नाव शी
परफेक्टली फाईन. तरी संध्याकाळपर्यंत राहू द्या हॉस्पिटलला. मग वाटलंच तर घेऊन जा घरी. डॉक्टर, थँक यू सो मच डॉक्टर. आज तुमच्यामुळे मला माझा मुलगा परत मिळाला. नैतिकची आई. मी नाही केले हो. सगळं दिवस करतो. आम्ही फक्त आमची कामे करत असतो. बरं, बाकी फॉर्मॅलिटीज बघून घ्या. मी येतो. मला दुसऱ्या पेशंटलाही बघायचं आहे, असे म्हणत डॉक्टर निघून गेले. मुकुंद, वॉटर प्रोजेक्टचं काय झालं? नैतिक, सर ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही फक्त आराम करा. काही लागलं तर कॉल करू. तसं आदिती जरा चिडूनच बोलली. आदिती, मुकुंद, मी काय म्हणतो, तुम्ही आता घरी जा. थोडा आराम करा. कालपासून इथेच आहात. आम्ही थांबतो इथे. नैतिकचे वडील, हो, चालेल का? आम्ही संध्याकाळी येतो सर. काळजी घ्या. म्हणून मुकुंद व आदिती निघून गेले. घरी येऊन आदिती फ्रेश झाली व ती अर्पिताचाच विचार करायला लागली. मला डॉक्टर रजनीला भेटावंच लागेल, असे म्हणत थोडं खाऊन निघाली डॉक्टर रजनीकडे. काही वेळाने आदिती डॉक्टर रजनीच्या हॉस्पिटलला पोहोचली. मी आत येऊ शकते का? आदिती, अगं तू ये ना आता. बोल, काय म्हणते? डॉक्टर रजनी, हो, खूप महत्वाचं काम होतं, म्हणूनच तर आले. आदिती जरा टेन्शनमध्ये येत बोलली. का? काय झालं प्लॅन? प्लॅनप्रमाणे चाललंय ना सगळं? डॉक्टर रजनी, नाही, उलट खूप मोठी चूक करत होते मी. आदिती, काय चूक? काय झालं सांगशील का? डॉक्टर रजनी ही काळजीने बोलल्या. मग आदितीने सर्व काही सांगितलं तेव्हा डॉक्टर रजनी यांनाही जरा स्वतःवर राग आला. कसलाही विचार न करता त्यांनी जो विचार केला होता, जर तसं झालं असतं तर नैतिक, आदिती व अर्पिता सगळ्यांचे आयुष्य नाहीसे झाले असते. बरं, वेळेच्या आधी सर्व समजलं, नाहीतर जे झालं असतं त्याची कल्पनाच करवत नाही. मग आता काय ठरवलंय? डॉक्टर रजनी गंभीर होत बोलल्या. आता तरी काही नाही बाबांचा. वॉटर प्रोजेक्ट पूर्ण झाला की सांगेन. आदिती हो समजू शकते, पण नैतिक जर बाहेर कुठून समजले तर त्यापेक्षा तू सर्व सांग असं वाटतंय. डॉक्टर रजनी, हो, तसंच करावं लागेल, पण वेळ जाऊ दे थोडा. एकदा वॉटर प्रोजेक्ट झालं की सांगेन. तोपर्यंत नैतिकही बरा होईल. आदिती स्माईल करत बोलली. बरं बघ, जसं जमतं तसं कर. डॉक्टर रजनी, हो चला येते. सरांना डिस्चार्ज मिळणार आहे. मला जावेच लागेल म्हणत डॉक्टर रजनींना बाय करून आदिती निघून गेली. आदिती, बरं झालं. काही वाईट घडण्याआधी तुला सर्व काही कळालं. देवाला प्रार्थना करते की सगळं व्यवस्थित हो. डॉक्टर रजनी आदितीला जाताना पाहून बोलल्या व कामाला लागल्या. काय झालं नैतिक? कोणाला शोधतोय? मुकुंद नैतिककडे पाहत बोलला. नाही, कुणालाच नाही. आदिती नाही आली का? नैतिक मुकुंदकडे पाहत बोलला. ओ, आदिती का? ती नाही येणार. तिला काहीतरी काम आलंय. पण तो चक्क आदितीला विचारतोय. मुकुंद नैतिकची मज्जा बघत बोलला. त्यावर आदिती नाही येणार सांगितल्यावर तर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पण मुकुंद काही नैतिकची मज्जा घेऊ शकला नाही. कारण आदिती तेवढ्याच रूममध्ये आली होती. अरे आदिती, तू तर येणार नव्हती ना मग? नैतिक प्रश्नचिन्ह घेऊन आदितीला बोलला. मी कधी येणार नव्हते. सकाळीच तर सांगितलं होतं की येणार आहे. ॲक्सिडेंटमुळे तुमच्या डोक्यावर तर परिणाम नाही ना झाला, सर. आदिती, जसं आदितीने सांगितलं तसे नैतिकने मुकुंदकडे पाहिलं तर मुकुंद आपला हसू दाबत होता आणि नैतिक चेहऱ्यावर रागीट भाव आणून पाहून घेईन तुला असा बघत होता. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून नैतिकला घेऊन सर्व घरी आले. आदिती पहिल्यांदा नैतिकच्या घरी जात होती. इतका सुंदर बंगला ती पहिल्यांदा बघत होती, ज्यात कशाचीही कमी नव्हती. सगळ्यांनी नैतिकला त्याच्या रूममध्ये घेऊन आले. जशी आदिती नैतिकच्या रूममध्ये गेली, तिला सगळीकडे अर्पिताचेच फोटो दिसले. तेही महाबळेश्वरला काढलेले होते, तर काही कॉलेजमधले तिच्या नकळत काढलेले फोटो होते. आदितीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. कोणी इतकं प्रेम कसे करू शकतं तिला काहीच कळत नव्हतं. पण ती आनंदी खूप होती. बरं, मी काही दिवस येणार नाही ऑफिसला. तर मुकुंद, तुलाच वॉटर प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. आदिती, तू त्याला मदत करशील. काहीही अडचण आली की मला सांगा. नैतिक, सर,
तुम्हाला सांगितलं ना की काळजी नका करू, आम्ही पाहू वॉटर प्रोजेक्ट पूर्ण कसा करायचं ते. तुम्ही फक्त आराम करा आणि मी रोज संध्याकाळी येत जाईल. आदिती, बरं मी काय म्हणतो की काय गरज आहे आदिती तुला यायची? मी आहे ना, मी येत जाईल. तुला कशाला त्रास? मुकुंद. नैतिकने परत एकदा रागात मुकुंदकडे पाहिले. याला काय झालंय आज? का मध्ये मध्ये करतोय? तिला यायचं आहे तर येऊ दे ना. काय प्रॉब्लेम आहे? नैतिक मनातच बोलला. त्रास कसला? याच रोडने तर घर लागतं माझं. तर येईन भेटायला. आदिती, बरं आम्ही निघतो आता. सर तुम्ही काळजी घ्या. आदिती, हो, चालेल. काही लागलं की सांग. नैतिक. आदिती सर्वांना बाय करून निघून गेली. हा तर आज नैतिक सरांचा मूड जरा वेगळाच दिसतो. काय झालं सांगाल का? मुकुंद नैतिकची मज्जा घेत बोलला. तू तर बोलूच नको. मित्र आहे की शत्रू कळतच नाही. आणि का असा बोलला आदितीला? यायचं तर ये, कशाला त्रास करून घेते? तिला यायचं आहे तर येऊ दे ना. नैतिक जरा रागातच बोलला. हो का? तुला काय झालं? जो आदितीसोबत भांडत होता, आज तिला घरी यायची परमिशन देत आहे. चक्कर क्या है जनाब? सकाळी पण तिलाच विचारत होता. मुकुंद अजून नैतिकला चिडवत बोलला. तू समजतोस तसं काहीच नाहीये. तिने खूप काही केले ना माझ्यासाठी व घरच्यांसाठी म्हणून बोललो. नैतिक काहीसा विचार करत बोलला. बघ, तसंच आहे ना की हम आपके है कौन सारखं आहे. मुकुंद हसतच बोलला. मुकुंद, जर मला बरं वाटत असतं का तर खूप मारलं असतं तुला. नैतिक रागातच उशी मुकुंदकडे फेकत बोलला. मुकुंदने ती उशी झेलली व बोलला की जनाब, पहिले आराम करा आणि माझ्या म्हणण्याचा विचार करा म्हणत उशी तिथेच ठेवून निघून गेला. मुकुंद गेल्यानंतर नैतिक विचार करत बसला. मुकुंद बरोबर बोलतोय. मी आदितीचा जरा जास्तच विचार करतोय. कदाचित ती सकाळीच बोलली मला म्हणून की नाही. असं कसं माझं प्रेम तर अर्पिता आहे. फक्त मग आज आदिती समोर असावी असं का वाटत आहे? सकाळी मुकुंद बोलला की ती नाही येणार तर किती उदास वाटत होतं आणि जसं तिला पाहिलं तसं मन एकदम आनंदित झालं. पण आदिती काय विचार करते माझ्याबद्दल मला जाणून घ्यायला पाहिजे की मी जरा जास्त विचार करतोय. मिस्टर नैतिक, आराम करा जरा. नाहीतर परत आदिती मॅमच्या ओरडा ऐकाव्या लागतील. तेवढ्यात नैतिकचा मोबाईल वाजला. पाहिलं तर आदितीचा मेसेज होता. आराम करा सर. जास्त विचार नका करू. आणि मेडिसिन वेळेवर घ्या. आदिती. पागल म्हणत नैतिक गालातच हसत झोपून गेला. आदिती व मुकुंद मिळून वॉटर प्रोजेक्ट व्यवस्थित पद्धतीने हँडल करत होते. कसलीही मदत लागली की नैतिकची मदत घेत होते. पण त्याला ऑफिसला येऊ देत नव्हते. आदितीने तसं जसं त्याच्या मनावर काबूच केलं होतं. नैतिकही तिचं सर्व ऐकत होता. ऑफिसचं सगळं काम बघूनही आदिती रोज न चुकता नैतिकला भेटायची. रोज सोबत कॉफी व बऱ्याच गप्पा व्हायच्या. भांडण जरी झाली तरी कोणीतरी एक माफी मागून भांडण मिटवायचा. नैतिकच्या मनात आदिती घर करून बसली होती. नैतिकलाही जाणवत होतं की तो आदितीवर प्रेम करू लागला आहे. पण त्याला आदितीच्या मनात काय चाललंय काहीच कळत नव्हतं. आज जवळजवळ 1 महिन्यांनी नैतिक ऑफिसला येणार होता. आदिती व मुकुंदने सगळ्या ऑफिसला डोक्यावर घेतलं होतं. नैतिकही खूपच आनंदित होता की आज त्याला ऑफिसला जायला भेटणार. घरात राहून राहून त्याला खूपच कंटाळा आला होता. नैतिकची कार ऑफिसला आली. नैतिक कारमधून खाली उतरला व बाहेरूनच एक नजर त्याने ऑफिसमध्ये टाकली व हलकी स्माईल करत ऑफिसमध्ये आला. तसा सगळा स्टाफ त्याला वेलकम करायला आला. नैतिकने सगळ्यांना छान स्माईल दिली व सगळ्यांना थँक्स बोलून कॅबिनमध्ये निघून आला व आल्या आल्या त्याने आदिती व मुकुंदला बोलावलं. तसे ते दोघं लगेच नैतिकच्या कॅबिनमध्ये आले. आजचा दिवस खूप मोठा आहे आपल्यासाठी. आय होप सगळं चांगलं होईल. नैतिक दोघांकडे पाहत बोलला. हो सर, तुम्ही नका काळजी करू. चव्हाण सर काही वेळात येतीलच. त्यांना आपला प्रोजेक्ट नक्कीच आवडेल. आदिती, बरं मला एकदा प्रोजेक्ट बघायचा आहे. शिवाय रिप्रेझेंट
कोण करणार आहे प्रोजेक्ट? नैतिक: हो सर. आदिती: रिप्रेझेंट करेन प्रोजेक्ट. आणि हा राहिला नमुना प्रोजेक्टचा. मुकुंदने लॅपटॉप नैतिककडे वळवला व त्याला प्रोजेक्टबद्दल माहिती सांगू लागला. व्हेरी नाईस. खूपच छान. आता फक्त 1-2 चेंजेस आहेत. ते सांगतो मी. तितके करा. बाकी प्रोजेक्ट छानच केला. नैतिक त्यांच्याकडे पाहत बोलला. सर, याचं सगळं क्रेडिट आदितीला जातं. तिने खूपच मेहनत घेतली या प्रोजेक्टसाठी. मुकुंद आदितीकडे पाहत बोलला. असं मेहनत आपण सर्वांनीच केली. मग मला का क्रेडिट? तसंही प्रोजेक्ट आपल्याच कंपनीचं आहे. मग ते मी करो या तुम्ही किंवा दुसरं कोणी, याने थोडीच काही फरक पडतो. आदिती मुकुंदकडे पाहत बोलली. तर नैतिक फक्त तिलाच बघत होता. चला बरं, आता जा कामाला लागा आणि एका तासात कॉन्फरन्स रूममध्ये भेटूया. हो सर म्हणत आदिती निघून गेली. मुकुंद, तूही जाऊ शकतोस. बघ तिला काही मदत लागते का? नैतिक मुकुंदकडे पाहत बोलला. हो, मी करेलच तिला मदत. पण तू कधी सांगतोय तिला तुझ्या मनातलं? मुकुंद: म्हणजे? मला काही समजलं नाही. नैतिक: काही समजलं नाही असा भाव आणत बोलला. म्हणजे कळतं सगळं तरी वळत नाही असं काही झालंय. नैतिक: तुला मी कधीपासून ओळखतो हे वेगळं सांगायला नको मला. तूही आदितीवर प्रेम करायला लागला आहेस. अर्पितासारखा उशीर नको करूस. बस इतकंच सांगेन. मुकुंद तिथून जात बोलला. हो मुकुंद, लवकरच सांगेन तिला. मी माझ्या मनातलं कधीच तिला गमवू शकणार नाही मी. अर्पिताला गमावलं मी, पण आता आदिती नाही. असे म्हणत नैतिक कामाला लागला. 1 तासात सगळे कॉन्फरन्स रूममध्ये आले. खरं तर नैतिकला खूपच टेन्शन होतं, कारण हा प्रोजेक्ट त्याच्या कंपनीसाठी खूपच महत्त्वाचा होता. सगळे आले होते, फक्त आदिती आलेली नव्हती. तेवढ्यात लाईट ऑफ झाले व स्क्रीनवर लाईट लागली. आदिती सर्वांसमोर आली. नैतिक तर तिला बघतच राहिला, कारण आदितीने आज तिचं लूकच चेंज केला होता. आज ती पॅन्ट शर्ट, त्यावर काळ्या रंगाचा ट्राउझर, केसांची उंच अशी पोनी व हलका मेकअप, एकदम प्रोफेशनल दिसत होती. आदितीने बोलायला सुरुवात केली. सगळे फक्त तिचं मन लावून ऐकत होते. तर नैतिक फक्त तिला बघत होता. सगळ्यांच्या टाळ्यांच्या आवाजाने नैतिक भानावर आला व पाहिली तर चव्हाण त्यांच्याकडे येत होते. नैतिकही उठून उभा राहिला. वेल डन मिस्टर नैतिक. खूपच सुंदर प्रोजेक्ट आहे. नक्कीच आपला प्रोजेक्ट यशस्वी झाला. आता फक्त पार्टी कधी देताय ते सांगा. चव्हाण: थँक यू सो मच सर. आणि पार्टी म्हणाल तर उद्याच देतो. खरंच आज आमच्या कंपनीला खूप मोठं प्रॉफिट भेटलंय. हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा होता आमच्या कंपनीसाठी आणि आज तो सक्सेसफुल झालाय. हेच खूप आहे. नैतिक: बरं चला, आता आम्ही निघतोय. उद्या भेटूया पार्टीत. चव्हाण हसतच बोलले. ऑफकोर्स सर. नैतिक ही त्यांना हात मिळवत बोलला. मीटिंगला आलेले सर्व निघून गेल्यानंतर नैतिकने सर्वांना आनंदाने ही बातमी सांगितली. तसेच उद्या पार्टी आहे, तर सगळ्या स्टाफने यावे असे निमंत्रणही दिले व लगेच तो ऑफिसमधून निघून गेला. आदितीला नैतिकचा खूपच राग आला, कारण नैतिकने आदितीला अभिनंदन सुद्धा केलं नव्हतं. तिने या प्रोजेक्टसाठी खूपच मेहनत घेतली होती. पण नैतिकच्या अशा निघून जाण्याने आदिती खूपच रागावली होती. मला माहिती आहे आदिती, तू रागावली असेल माझ्यावर. पण काय करू? तुला सरप्राईज द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे तुला आवडेल हे सरप्राईज. पण त्यासाठी तुला उद्या पार्टीपर्यंत वेट करावं लागेल. सॉरी डिअर म्हणत नैतिक घरी आला व उद्या काय काय करायचं हे ठरवू लागला. पार्टीत सगळे मोठे मोठे बिझनेसमॅन आलेले होते. सगळेजण नैतिकचं कौतुक करत होते. कारणही तसंच होतं. इतक्या लहान वयात त्याने खूपच मेहनत घेतली होती. नैतिकच्या ऑफिसमधील सर्वजण आले होते. कमी होती ती फक्त आदितीची. कारण कितीही केलं तर या पार्टीची खरी हकदार आदितीच होती. की तेवढ्यात नैतिकला आदिती येताना दिसली. पण त्याला असं वाटत होतं की अर्पिताच येत आहे. सगळे आदितीलाच बघत होते. आदितीने पांढऱ्या रंगाची शिफॉनची साडी घातली होती. त्याला मॅचिंग कानातले होते. केस मोकळे सोडले होते व खास म्हणजे तिने आज तिचा चष्मा लावला होता.
तिला असं पाहून मुकुंद व नैतिकच्या तोंडातून एकच शब्द निघाला, अर्पिता. आदिती नैतिक जवळ आली व स्वतःचे कान पकडून खाली गुडघ्यावर बसली. नैतिकला काही कळेना काय होतंय. आदिती, हे काय करते? अगं, सगळे बघतात. उठ तू. नैतिक गोंधळून बोलला. चुप. आज मला बोलायचं आहे आणि तुला ऐकायचं आहे. आधीच आपल्यात खूपच दुरावा आलाय. आता मी जे बोलते ते फक्त ऐकायचं. आदिती शहाण्या बाळासारखं शांत उभा राहिला. नैतिक, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला माहितीये तुला नवल वाटतं असेल. पण हे खरं आहे. उगवता सूर्य तर नाहीये. पण या चंद्राला साक्षी मानून म्हणते, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तेही कॉलेजला आल्यापासून. पूजामुळे मी तुझ्यापासून लांब झाले होते. पण यापुढे मला हा दुरावा नको. आदिती, काय पूजामुळे? आपण तर आत्ताच भेटलो ना. नैतिकला काहीच कळत नव्हतं. नैतिक, तू तुझ्या अर्पिताला नाही का ओळखू शकला? महाबळेश्वरला डोंगरावरून मी खाली पडले. खरं तर जगण्याची आशाच सोडली होती. पण बहुतेक तुझ्या प्रेमात खूपच ताकद होती, जी मरणाच्या दारातून मी परत आले. तिथे जंगलात पडून होते. पण बाबांची गाडी तिथूनच जात होती. सो त्यांनी मला पाहिलं व मला हॉस्पिटलला नेले. तिथे माझ्यावर उपचार केले. डॉक्टर रजनी यांनी माझ्यावर उपचार केला. पण जेव्हा मी बरी झाली, तेव्हा मनात एकच विचार आला, की डोंगरावरून कशी पडली? कारण मी फक्त तिथे उभी होती. मागे वळताना अचानक कशी काय पडले? मग मला वाटलं, की कोणीतरी जाणून-बुजून मला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला आठवलं, की मी फक्त तुला मेसेज करून सांगितलं होतं, की मी डोंगराच्या वरच्या भागात वाट पाहते व मला तुझा राग आला. ज्याच्यावर मी इतकं प्रेम केलं, तोच माझ्या मरण्याचं कारण होता आणि एक नवीन रूप घेऊन आली. तुझं सगळं काही हिरावून घेण्यासाठी. पण जसे मी तुझ्या ऑफिसला जॉईन झाली, तसे माझ्यावरच्या प्रेमाने निघून जाण्याने तू किती बदलला हे मला समजलं. व त्या दिवशी जेव्हा तुझा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा मला मुकुंदने सर्व काही सांगितलं. व त्यानंतर मला स्वतःवर खूपच राग आला, की कसलाही विचार न करता मी तुला त्रास देत होती. खरं तर तेव्हा सर्व काही सांगणार होती, पण तू त्या परिस्थितीत नव्हता, की मी काही सांगू शकेल. मला माफ कर नैतिक. अर्पिता अजूनही तशीच गुडघ्यावर बसून रडत होती. नैतिकला सर्व काही कळायला जरा वेळच गेला. मग तोही तसाच गुडघ्यावर बसला व तिचा चेहरा वर करत बोलला, अर्पिता, माझी अर्पिता. हो. आदिती रडतच बोलली. नैतिकने लगेच तिला स्वतःजवळ ओढले व मिठी मारून दोघेही रडायला लागले. सॉरी नैतिक, मला माफ कर. अर्पिता रडतच बोलली. नाही अर्पिता, आता काही नको ग. तू भेटली मला. सर्व काही भेटलं. नैतिक. तेवढ्यात नैतिकचे आई-बाबा आले व त्यांनी दोघांनाही उभं केलं. तर आता अर्पिता आलीच आहे आणि वेळही आहे, तर दोघांचा साखरपुडा उरकून घेऊया. नैतिकचे बाबा. हो, चालेल बाबा. आता मला माझ्या अर्पितापासून दूर नाही जायचं. नैतिक हसत बोलला व सगळ्यांच्या आशीर्वादाने अर्पिता व नैतिकचा साखरपुडा झाला व एक नवीन आयुष्याला सुरुवात झाली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, दोघांचे प्रेम एवढे घट्ट होते, की दूर जाऊनही दोघे पुन्हा एकमेकांना भेटले. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.